करा रे. कुठून चालू करू का चालू व्हिडिओ? आपली नवल काय व्हिडिओ राहू द्या आठवणी काहीतरी आपण बरोबर केली. कारण की म्हणू शकतो दोन्ही टाईपचे हिरवळ आहेत. हॅलो म्हण्या हॅलो कुठे भन्नाट गप्पा मला पहिल्यापासून माहिती आहे. जी बघा आज डिस्टर्ब कर, त्याला उठव, त्याला उठव. माझा मी सुचवते काय ते काय. धन्य तो विषय नाही तरी टाकायचं नाही तुला. पुन्हा सगळे येत असतात मेकअप पिकअप करून एवढ्या आईल्स घालून. हे रेकॉर्डिंग व्हायला लागले ना. तू थांब 5 मिनिटं आलो. हॅलो 1 2 4 माइक टेस्टिंग. हॅलो. कॉलेजमध्ये सगळे स्पॉट चांगले आहेत तसे. बिलकुलच नाही. लोगों में जानने कि वो एनेबेला कौन था. ते कट करून घ्या. नको बाई त्याचा भरोसा नाही. नंतर डायरेक्ट तिथे दिसेल की ओ. जर तुमचा जेवण झाला नसेल तर फेअरवेलच्या नंतर जेवायला पण आहे. माझा पहिला एक्सपिरियन्स कॉलेजचा असा ॲजच काही नव्हता, कारण मी आले होते तेव्हा मी एकटीच होते मोस्टली, आणि माझा असा ग्रुप असा ॲज सच बनला नव्हता. आणि ऑनलाईनमध्ये तर माझं कोणाशीच इंटरॅक्शन झालं नव्हतं, कारण मी सगळे मीटिंग म्यूटवर टाकायचे त्यामुळे. आणि नंतर पण मग इथे आल्यावरती खूप ओळखी झाल्या, आणि तेव्हा ग्रुप एक्सपेक्ट जसं मी केले होते तसे झाले. ओमकारी नावाचा एक मित्र होता माझा, जो की आता डिग्री पास आउट होऊन 6-7 वर्ष झाला, लय मोठा सिनियर आहे आपला. तेव्हा मला बोलत बादशाह बोलला, आणि तेव्हा 2-4 वेळेस बोलला, आणि सगळे पोरं बोलत गेले. तिथून जी नावाची पदवी पडली. जेव्हा आम्ही ॲडमिशन घेतलं तेव्हा वाटायचं फार्मसी सोपी असेल, पण नंतर ऑनलाईन झाली तेव्हा आम्हाला खूप सोपी वाटली. खूप सोपी वाटली. आणि नंतर 1.5 वर्षाने आम्ही जेव्हा आलो त्यानंतरची फार्मसी काय सांगण्याजोगीच नाही आमची. म्हणजे आम्ही अक्षरशः सकाळ दुपार संध्याकाळ पेपर दिलेले, अशी एवढी आमची हालत झालेली आहे. एक्सपेक्टेशन नव्हते. मी आलेलो ॲडमिशन घेतलेलं मॅनेजमेंटनी, आणि नंतर मला कळालं की हा कॅम्पस वगैरे चांगला आहे. हाच वडगावचाच मेन कॅम्पस आहे. सीएकडचा कॅम्पस चांगला आहे. बस फक्त कॅम्पसच चांगला आहे. गेला तिथून तुला तात्या अशी ओळख झाली होती, तर ते काय नेमकं प्रकरण काय आहे तात्याचं? बाप्पू काळे हा माझा ऑनलाईन मधला पहिला मित्र, आणि नीरज लांडेचं पण माझा कॉन्टॅक्ट होतो आमचं नगरचा असल्यामुळं. आणि मग नंतर आल्यावर 2-3च मित्र होते, आणि आदित्य मुंडे हा माझा कॉलेजमधला पहिला मित्र. जेव्हा ॲडमिशनला आलो होतो तेव्हा तो पण इथं होता. 20 दिवस लेट आलो होतो कॉलेजला. मग डायरेक्ट सेकंड इयर आणि 20 दिवस लेट. मग त्याच्यामध्ये निलेश तर प्रॉपरचा होता पुणेचा. मग त्यामध्ये शेखर आपला तुळजापूरचा, आणि संदीप नांदेडचा. मग ते आधी स्टार्टिंगला लवकर आले होते कॉलेजला. मग ते रेग्युलर कॉलेज करायचे, त्यांनी जिम पण लावलेली होती. आणि मी एकतर माझी थोडे पर्सनल अडचण असल्यामुळे मी थोडे 20 दिवस लेट आलो होतो. मग पहिल्या दिवशी आलो, मग त्यांनी जिम लावलेली होती. सांगतो एक दिवस जिम बंद होती, तर त्यांनी बाहेरून म्हणजे असं हीट वगैरे आणायचे, रूममध्ये एक्सरसाइज करायची, अभ्यास करायचे. मला टेन्शन यायचं, म्हणजे असं बापरे काय पोरं चांगले. ते 1 आठवडा पाहिला, त्यांच्यानंतर सगळे म्हणजे असं कॉलेजमध्ये पहिल्यांदा आलो होतो ना, त्यावेळेस एकतर आपलं पहिले 3 सेमिस्टर ऑनलाईन गेले होते. ते होतं रे कधी गलतीचे मिस्टेक. 3 सेमिस्टर ऑनलाईन गेले होते, आणि मी असं गावाकडून आलो होतो, त्याच्यामुळे मला काय माहीतच नव्हतं की ऑनलाईनमध्ये पण पोरांचे ग्रुप होते, पोरांचे मित्रमैत्रिणी होते. मी एकटाच आलो होतो कॅम्पसला, पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेस. सिनियर माझे मित्र होते MBAचे वगैरे, त्यांच्यासोबत. त्याच्यामुळे माझी कॉलेजमध्ये कोणासोबतच ओळख नव्हती. आणि माझा कॉलेजमधला पहिला मित्र होता आदित्य मुंडे, आणि माझी पहिली मैत्रीण होती साक्षी धुमाळ. आणि ॲडमिशनला आलो होतो ना तेव्हा तिथं मी माझ्या आत्याला घेऊन आलो होतो. तर तेव्हा सुवर्ण मॅम होते ना का तिथं. माझ्या आत्याचं असं होतं की कोविडचा टाईम आहे, आणि तो पुण्याला काय ॲडमिशन घेतोय, आपण नाशिकलाच करू. तर मला पुण्याला यायचंच होतं. तर तिथं तेव्हा सुवर्ण मॅम होत्या ना का,
सुवर्ण मॅम माझ्या आपल्याला सांगत होता की नाही खूप चांगलं कॉलेज आहे, आपण याला याची पर्सनॅलिटी डेव्हलप होईल, माध्यम म्हणजे त्याला नाटकं वगैरे करायला आवडतात, त्याला ॲक्टिंग करायला आवडते. सुवर्ण मॅम म्हटलं की हे आपलं कॉलेज कल्चरलसाठी खूप चांगलं आहे, तर तो एन्जॉय करेल इथं. करंट वेळेस असं असतं तसं असतं, तर मला ते खूप एक्साइटमेंट झाली नाही का तेव्हा. तर मग मी आता म्हटलं मी अजिबात नाशिकला बरं झालं आपण पुण्यात घेतलं ॲडमिशन. मला सिंहगड करंटसाठीच मला या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं. मॅम म्हटलं की आपलं कल्चर चांगलं आहे. सो म्हणजे असं नाही मी ओळखतं तसं सगळ्यांचीच आहे. मोस्टली बी डिव्हिजनमध्ये जास्त मी होतं ए डिव्हिजनपेक्षा, बट ऑनलाईनमध्ये एक्झॅक्ट उलटं होतं माझं. ए डिव्हिजनवाले जास्त कॉन्टॅक्टमध्ये होते आणि आता ऑफलाईनमध्ये. कॉलेज ने मेरे को काफ़ी कॉन्फिडेंस दिया है. मेरा जो कैरेक्टर या पर्सनालिटी पहले बिल्कुल नहीं थी, कॉलेज ने वो मुझे चेंज करके दिया है. मतलब पहले मैं शुरू में आया था, ऑलमोस्ट ये पूरी क्लास को पता है, तेरे को भी पता है, मैं इतना आउटगोइंग नहीं था. फर्स्ट इयरला असताना मी पहिली गोष्ट खूप सायलेंट होते. माझे कोणीच फ्रेंड्स नव्हते. मी म्हणजे कुणाशी फ्रेंडशिप करायचं ट्राय पण नव्हतं केलं. म्हणजे एकदम शांत शांत शांत. अजून पण मला सगळे शांतच बोलतात तसं पण नंतर मग असं हळूहळू कॉन्टॅक्ट वाढलं. मग नंतर मी थोडी बोलायला लागले वगैरे आणि आत्ता असं की माझ्या थोडा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला आहे की मी असं फर्मली बोलू शकते वगैरे. पहिलं असं वाटलं होतं पुण्यात येतोय तर सर्व कूल पीपल राहतील. Genius billionaire playboy philanthropist. आपण जसं दुसऱ्या छोट्या गावावरनं आलोय, इथे सर्व पोरं पण दुसऱ्या छोट्या गावावरनं चाललेले, सर्व वेगवेगळी मराठी ऐकायला भेटते. बस म्हणजे असं वाटलं होतं की पुण्याचे लोक वेगवेगळी का वेगवेगळी द चेरिस्ड मेमरी आय वुड से की करंडक. तसं बघायला गेलं तर सर्वात आधीचं चेरिस्ड मोमेंट माझं होतं डेज. कारण हे माझ्या जुन्या कॉलेजमध्ये पण व्हायचं, पण तेवढ्या उत्साहाने व्हायचं नाही जेवढं सिंहगडमध्ये होतं. इतका पण मोमेंट आम्ही सोबत स्पेंड केला. तुमच्या काय ग्रुपचं नाव काय होतं तुमचं? तर आम्ही सगळ्यांनी मिळून एक क्रिकेट टुर्नामेंट क्रिकेट टुर्नामेंट अरेंज केली. त्यामध्ये आम्हाला कॉलेजमधून पण भेटलं, थोडे हेल्प भेटली. पण तरी जे आमची क्रिकेट टीम आहे एक सिंहगड क्रिकेट क्लब म्हणून, आम्ही सगळ्यांनी ते अरेंज केलं टुर्नामेंट आणि ती सगळ्यात म्हणजे भारी मेमरी आहे आमची कॉलेज लाईफमधली. माझा 3 सेमचा रिझल्ट एकदाच लागला 7व्या सेमला. प्रेसिडेंट होणंच हे सगळ्यात जास्त असं लाईफ टाईम लक्षात राहण्यासारखं आहे. जे आपण आलोक राजवाडीला आणलं होतं आपल्या कॉलेजमध्ये. अनदर चेरिश मेमरी फॉर मी वॉज करंडक. 2023चा दांडिया नाईट. कॉलेजला यायच्या आधी तरी असं झालं होतं की पुण्यासारख्या मोठ्या शहरात जातोय बाबा, एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये जातोय तर चांगले म्हणजे असे होप्स होते की खूप चांगले मित्र मिळतील. तर ते असं मला म्हणायचं आहे आता की क्वेश्चनचा ॲन्सर द्यायचं म्हणून म्हणतो की ते होप्स 100% तर नाही झाले पूर्ण, पण काही चांगले मित्र मिळाले तुमच्यासारखे जे लाईफ टाईम लक्षात राहतील. आणि जे वाटलं होतं की जे लाईफ टाईम लक्षात राहतील ते तर नाही लक्षात राहणार आता बिलकुल. बेस्ट फ्रेंड आय लव्ह यू. सिद्धोधन झाला, प्रज्वल, प्रणीत, सेजल, पूजा, अजून मनोज वगैरे. इथे खूप माझे फ्रेंड्स झाले होते आणि अजूनही आहेत. त्यातले पण खूप कमी अमाऊंट राहिली आहे. तर ती लोक जी माझ्याबरोबर पहिल्यापासून आत्तापर्यंत आहेत ती म्हणजे ज्ञाने आणि राधिका. अभि, बापू, सुजित, आपली ही वैशू, आणखी पूजा, अनिकेत, सिद्ध्या, आणखी अदिती पटवर्धन. लाईक ॲक्च्युली ती मोस्ट अनएक्सपेक्टेड पर्सन आहे, बट ती एवढी प्युअर सोल आहे ना की लाईक ॲक्च्युली अदिती बेस्ट. सेजल होतीच माझ्यासोबत म्हणून आम्ही दोघी एकत्रच असायचो आणि एवढी काय ओळख नव्हती फर्स्ट इयरमध्ये. असं रँडमली कोण मेसेज करत असत तर सिद्ध्या मीन्स सिद्धोधन असं, म्हणजे आता एवढं नाही आठवत पण एवढं कोणाशी कॉन्टॅक्ट नव्हतं. पण कॉलेज सुरू झाल्यानंतर आमचा जो ग्रुप होता जो फर्स्ट डे पासून आत्तापर्यंत तसाच आहे. प्रणव, अनिकेत, सिद्धोधन, अजून मनोज, प्रज्वल, सेजल, आदित्य, साक्षी, आम्ही ते सगळे तसे एकत्रच आहोत अजूनसुद्धा. प्रणीत वगैरे सगळे. पृथ्वी आणि प्रवीण हे मला पहिल्यापासून भेटले होते. ते आम्ही काय एवढं असं हँगआउट वगैरे एकत्र केलं नाही, पण त्यांच्याबरोबर कधी पण बोलायला जा, कधी पण त्यांच्यावर हँगआउट करा, नेहमी मजा येते. नेहा गुले, योगेश चौधरी, पृथ्वी कांबळे आणि माझ्या दोन अजून ग्रुपमेट प्रथम देशमुख आणि सिद्धार्थ जाधव.
बेसिकली जेवढं काही सपोर्ट किंवा म्हणजे सपोर्ट असं नाही की दरवेळेस आलंच पाहिजे हे नाही, बट ते एक असतं बॅक सपोर्ट, तो एक आहे. शुरू में एक तो तू बना था स्टार्टिंग में, प्रैक्टिकल में तेरा एंथुजियाज्म खूब था प्रैक्टिकल में. बाकी शुरू में रोहन था, पृथ्वीराज दूसरा वाला, चौहान, प्रतीक थे, सिद्धार्थ और दोस्त थे. जैसे जैसे साल बढ़ता गया आगे होते गए वैसे वैसे और दोस्त भी आए. मी असं मिस करेन म्हणजे हा जो रोड आहे अख्खा, जो फुल एक राऊंड मारतो सी पासून आमच्या कॉलेजच्या समोर हा सगळा, इथे खूप छान वाटतं. कधीही येऊन बसलं तरी थंडगार वाटतं. उन्हाळ्यात पावसाळ्यात तर खूप मजा येते सिंहगड कॉलेजमध्ये. जागा म्हणजे कॅम्पसमधली जागा म्हणजे तर आपली सीसी आणि आपल्या कॉलेजच्या सोबतची पार्किंग. चाय का दुकान ऑब्विसली. असा स्पॉट म्हणजे आपल्या कॉलेज समोरची जागा. एक तो पार्किंग, ऑफ कोर्स यहाँ मेमोरीज बनी है. बर्थडे गेट. कॉलेजमध्ये सगळे स्पॉट चांगले आहेत तसे. स्पेशल असं स्पेशल म्हणलं तर पार्किंग स्पॉट हा चांगला आहे. म्हणजे आम्हाला ते प्रोजेक्टसाठी नाही का प्रवीण बदे सरांनी खूप चांगला सपोर्ट केला आहे. 4 वर्षात बघून तर किरण मॅडमनी एक सपोर्ट केलेला आहे. कुठल्याही गोष्टी त्या मॅडमनी मला कधी असं की नाही म्हणले नाही. बोललं गेलं ना, मी जास्त फॅकल्टी बरोबर इंटरॅक्शन नाही केलं. तिघींना पण तसंच आहे का? काहीतरी असेल ना, कोणतरी मदत भेटली. पण त्या मॅम सोडून गेल्या, कौमुदी मॅम होत्या, त्यांच्याशी माझं थोडंफार इंटरॅक्शन होतं जास्त. बाकीच्यांचे म्हणजे आम्ही स्वतःहूनच कधी गेलो नाही इंटरॅक्ट करायला. त्यांचं कधीच एवढं इंटरॅक्शनच नाही झालं. तुम्ही तिघीच इंटरॅक्शन करत होता का? काय करायचं? माझ्यासाठी सगळ्यात सपोर्टिव्ह टीचर आणि ज्यांनी सगळ्यात चांगलं गायडन्स मला केलं असे ढवळे सर आहे. त्यांनी खूप म्हणजे असं सहकार्य केलेलं आहे आम्हाला. इथले सगळे टीचर, बरेचसे टीचर बघायला गेलं खूप हेल्पफुल आहेत सगळे. आणि त्यात मला बधे सरांनी खूप हेल्प केलेली UKसाठी. जसं की सोनाली पवार मॅम, त्यांनी मला प्रोजेक्ट वर्कमध्ये खूप गायडन्स दिला. सगळ्यात जास्त भीती तर माळी सरांचीच वाटली आहे. अजून पण भीती आहे, कारण की ते आहेच डर का माहोल. पर्सनॅलिटी तशी आहे, असे पाहिजे सर कॉलेजमध्ये लोक. सगळ्यात आवडतं म्हणजे प्रिय म्हणलं तर मला प्रिन्सिपल सर खूप आवडतं. मी सांगेल माझ्या SDTच्या गाईड महाडिक मॅमबद्दल. बाकी मला ते बाकीचे पहिल्यांदा ते मला शिकवायला होते तेव्हा असं वाटायचं की ते सपोर्टिव्ह नाही आहेत. पण जेव्हा मी त्यांच्या SDTच्या स्कूलमध्ये गेलो, त्यांनी प्रत्येक गोष्ट एकदम सपोर्टिव्हली. मला शेवटच्या फक्त 2 दिवसात प्रोजेक्ट सबमिट करायचा होता, रिपोर्ट सबमिट करायचा होता. मला त्यांनी 2 दिवसाचं एकदम शॉर्ट वेमध्ये करून दिलं. आणि परत आत्ता प्रोजेक्टला पण त्या मला चेअरमॅन होत्या ॲज अ वायवा घ्यायला, तिथं पण त्यांनी खूप सपोर्ट केला होता मला. दिव्या मॅम, प्रणाली मॅम, सोनाली पवार मॅम, ऋतुजा शिंदे मॅम, ऋतुजा मुळे मॅम, सोनाली पवार मॅम. आता प्रोजेक्टच्या गाईडमध्ये सोनल बर्डे मॅमने खूप हेल्प केली होती. पहिलं तर प्रणाली मॅम आणि मग नंतर योग्यता मॅम, ज्या की स्टुडंट्सच्या खूप सपोर्टमध्ये असतात. हमारे अभी प्रोजेक्ट के गाइड थे योग्यता मॅम. पण ज्युनियरसोबत थोडं आता ट्रिपमुळं हे झालं होतं, मैत्री वगैरे सगळं. बाकी काय चांगलं बॉन्ड आहे त्यांच्यासोबत. माझे तर सिनियर्स रूममेटच होते, जसे की ऋषी कोकणे, गणेश भवर, सगळ्यात जवळचे म्हणलं ज्युनियर म्हटलं तर माझा सगळ्यात काळजाचा तुकडा आदित्य भोंग. ॲक्च्युली सिनियर्समधून म्हटलं तर कोणी म्हणू पण नाही शकत की माझं आणि मेधावीचं खूप भारी जमायचं. चंद्राज झाला, ऋषिकेश झाला, सेकंड इयरमधून वरद, मामा. सुजित माने, जे की माझा ॲक्च्युअली क्लासमेटच होता. तर तो त्याचे सगळे रूममेट अक्षय वगैरे, तन्मय वाघमारे, परत अमन, परत मग ऋषिकेश सरोदे. ज्युनियर्समध्ये बघ आता ऋषिकेश सापकाळे होता, म्हणजे जे की स्टार्टिंगला कॉन्टॅक्टमध्ये आला तो. परत मग अजय वर्डे आहे, दर्शन भामरे, आणखीन प्रसाद कोल्हे, महेश. तर येस, आय वूड लाईक टू थँक राधिका, त्याच्यानंतर पौर्णिमा आणि अजून पृथ्वी म्हणा, प्रवीण पण म्हणा. कारण की आता समजा पृथ्वीकडे गेला आणि म्हटलं की पृथ्वी भाई मला हे करायचं आहे, तर तो असं नाही की एवढंसं मी जे विचारायला आन्सर देतो 4 गोष्टी जास्तीच्या सांगतो. तर त्याच्यावरनं आपल्याला आयडिया येते की भाई सपोर्टिव्ह माणसं आपल्या आजूबाजूला आहेत. त्याच्यानंतर पौर्णिमासोबत मी आता फायनल इयरचा प्रोजेक्ट केला, तर अख्ख्या प्रोजेक्टमध्ये त्याच्यानंतर राधिकाने पण खूप हेल्प केली आहे. सगळं श्रेय मुणाला जाणार, सगळं ती अभ्यास करून घेते, सगळं जवळ असं बसवणार, सगळे युनिट समजून सांगणार आणि लिहायला लावणार. जे की पॉईंट आहे ते तसं बसून लिहायचं न बघता. सुजित
असं स्पेशल थँक्स तर म्हणजे माझ्या ग्रुपलाच म्हणन, कारण की त्यांनी मला आजपर्यंत जेवढं फिरवले तेवढं मी कधीच माझ्या लाईफमध्ये काही एक्सपिरियन्स केलंच नाही आहे. 4 माझे मित्र आहेत, सुजित, बापू, वैष्णवी आणि मृणाल. ह्या तिघी म्हणजे मिताली, भक्ती, अनुष्का. तर माझे सगळे रूममेट्स आणि माझे 2 जवळचे मित्र योगिता आणि माझे रूममेट्स ऋत्विक, सिद्धार्थ, प्रथम. हो, एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड फ्रॉम एव्हरीबडी, कारण ते होणारच आहे. इंजिनियरसाठी एक चांगला कमीत कमी 6 ते 1 वर्ष तुम्ही 6 महिने किंवा 1 वर्ष हॉस्टेलमध्ये राहा. जेवढे पण कुठले ॲक्टिव्हिटीज आहेत कॉलेजमध्ये, कार्निवल असो, करंडक असो, ते कधीच मिस करू नका, किंवा ट्रिप असो. आपल्याला आधी असं वाटतं की नको नको काय, पण ते ज्या गोष्टी आहेत ना ते परत येत नाहीत आणि ते खूप भारी असतं. ज्युनियर्सला असा सल्ला देईल की जे आपण SUP टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट जे ऑर्गनाईज केलं होतं ते परत ऑर्गनाईज करा, चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज करा. आम्हाला ॲल्युमिना म्हणून आमच्या टीमला बोलवा. अजून स्ट्रीट प्ले जे आमच्या आधी कोणी केलं नव्हतं कॉलेजमध्ये, बरोबर का? आपल्या बॅचच्या अगोदर कोणी केलं नव्हतं. ते स्ट्रीट प्लेची जी जनरेशन आम्ही तयार केली की राज झाला, नयन झाला, अंशुमन, परत फर्स्ट इयर म्हणून दत्तारे, आदित्य भाकरे, सुजले, तर त्यांनी बाकीच्या गर्ल्स आहेत तर त्यांनी ज्युनियर्सला स्ट्रीट प्लेसाठी प्रिपेअर करून अधिकाधिक कॉम्पिटिशन जिंका. कमी एक्सपेक्टेशन्स घेऊन या आणि जास्त कूल बनायची कोशिश नका करू का. मी सांगेल काय पोरांना, सट्टा कमी खेळा, मॅच बघा, फक्त सट्टा कमी खेळा. साहब 20 रुपया दो साहब, 20 रुपया लाओ साहब. 1 2 3 4. आणि काय जण लपडी जरा कमी करा. तू म्हणजे पृथ्वी, प्रवीण, मी, रुचा, आणखी कोण आहे, अनिकेत आता आलेला. जे काउन्सिल मेंबर्स आहे ना त्यांनी जेवढं हेट्रेड किंवा काही पण जेवढं सांभाळलं असेल तेव्हा कोणीच नसं सांभाळलं, म्हणजे टीचर्सचं पण आणि स्टुडंट्सचं पण. म्युच्युअल लय बी नसावं, सिद्धूदन पगार अख्ख्या 2nd इयर, 1st इयर, 3rd इयरच्या पोरी सगळ्या म्युच्युअल. मी रिक्वेस्ट टाकावं म्हटलं की आधा हायच आधी तेवढं इन्स्टाला पक्का, स्नॅपचॅटला बी असते. म्हणलं हे पोरगी चांगली दिसते ना, तो म्हणणार मला येडा आहे आधीच, हे बघ लगेच चॅटिंग दाखवणार आणि एवढंच म्हणणार बाप्या तू बोलू नका, तू बोलले की माझं परत तुटून जाईन असं बोलायचं. गजब बेइज्जती आहे. माझ्या क्लासमध्ये आय थिंक खूप साऱ्या लोकांशी अजून बोलले पण नाही. नाव नहीं माहिती. हाय मी अनुष्का आहे. कि भाई अपन साथ में थे, ये याद रखना. मतलब कहीं कभी दिख गए तो ऐसा इग्नोर मत कर लेना. कुछ तो भी एक्नॉलेजमेंट करना कि हाँ भाई एक क्लास में थे, भले ही बात नहीं की हो 4 साल में. त्यांच्यासाठी जे सोबत होते त्यांना धन्यवाद, आणि असं जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते राहतीलच. मी जेवढ्यांना ओळखते त्यांनी एकूच कॉन्टॅक्टमध्ये थांबले. मेरे हमारे जो फेलो ग्रेजुएट्स हैं उनको अपने आगे के फ्यूचर के लिए ऑल द बेस्ट. सारे बहुत अच्छे फेलो ग्रेजुएट्स हैं. मेरी ओवरऑल हेल्प करने के लिए सबको बहुत ज़्यादा थैंक यू एंड विश यू बेस्ट ऑफ लक. कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि चांगल्या मेमरीज तयार केल्या तुमच्यासोबत, सो त्याच्यासाठी खूप थँक्यू. जे आता पासआउट होणार आहेत तुझ्यासोबत. कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि चांगल्या मेमरीज तयार केल्या तुमच्यासोबत, सो त्याच्यासाठी खूप थँक्यू. तुम्ही तुमच्यासोबत जो मी कॉलेजचा लाईफ घालवली ती खूप माझ्यासाठी मेमोरेबल आहे. कायम कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि विसरू नका. कीप इन टच, सोबत राहू, कॉन्टॅक्टमध्ये येत राहू, इंस्टाग्राम स्टोरीज पाहू, लाईक करू. ॲक्च्युली रिग्रेट नाही आहे, आपण कुठल्या पण गोष्टीमधून काहीतरी शिकतो आणि काहीतरी होतं तर ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणतं. त्यावेळेस खूप दुःख झालं होतं ऑब्व्हियसली, जेव्हा आपले ग्रुप्स पडतात मग नंतर वगैरे, त्याच्यामध्ये अशी मी म्हणत नाही की कोणाची चुकी असतं वगैरे, बट ओके तेव्हा ती रिझॉल्व झाली असती तर आपल्याला असं मग आता असं वाटतं की ती किती छोटी गोष्ट होती आणि तेव्हाच ती रिझॉल्व झाली असती, जर बोलले असते तर मग ते ठीक झाली असती. एक असा किस्सा आहे, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही, पण येस ऑब्व्हियसली जर माझ्याकडे टाईम मशीन असती तर मी ऑब्व्हियसली जाऊन ते पास्टमध्ये जाऊन चेंज केलं असतं. ती गोष्ट एक म्हणजे माझ्या 2 मैत्रिणी होत्या, आता त्या सध्या त्या मैत्रिणी नाही आहेत, पण माझ्याकडे जर अशी काही सुपर पॉवर असते ना
तर मी नक्की तिथपर्यंत मागं गेलो असतो आणि तो जो क्षण आहे आमच्या 8-10 जणांच्या आयुष्यातला, तो क्षण, तो दिवस मी पूर्ण डिलीट करून टाकला असता. सगळ्यात मोठा चेंज जर मला असं करू वाटलं तर तेवढं मी ऑनलाईनचा पार्ट जर काढू शकलो ना ते बेटरच आहे. म्हणजे ऑनलाईनमधले जे चेहरे होते ते डायरेक्ट स्किप होऊन डायरेक्ट ऑफलाईनमध्ये म्हणजे रिअल जर समोरासमोर जर ओळखता आले असते तर मे बी लवकर समजलं असतं कोण कसं आहे काय. मला वाटत नाही मी कोणाला मिस करेल इथनं. बंद कर भाई, बंद कर. बेसिकली आमची क्लासमेट नाही आहे, 3rd तिला ओळखतच नाही सध्याला. तर एक काम कर, नंतर त्या व्हिडिओमध्ये तिला प्रॉपर बोलू दे तिला. का बरं का काय नाही असं नाही आहे, म्हणजे कोणालाच करणार नाही असं नाही आहे. खरं खरं करेल, मिस करेल. प्रज्वल, आदित्य, वेदांत ह्या लोकांना मिस करेल आणि आता ज्यांच्याशी बोलत नाही त्यांनाही मिस करेल. कसं काय म्हणजे आठवणी असतात, तेवढा टाइम स्पेंड केलेला असतो. पैकी बऱ्याच प्रमाणात सिरियस केलं आहे कॉलेज, पण आता असं वाटतं की ते दिवस अजून परत यायला पाहिजे. ते केले असते लेक्चर, आता लेक्चर करायची इच्छा होते आउट ऑफ नोवेअर. तर चांगलं आहे. लॅब वर्क मिस करतो आहे, कारण की आधी जेव्हा लॅब वर्क करायचं तेव्हा आता एप्रिल घालायला हे यायचं, कंटाळा यायचा. पण आता ठीक आहे, आता वाटते की करावं असं. वाईट तर वाटतंय, पण एक म्हटलं आहे कोणीतरी का काहीतरी चांगलं करण्यासाठी काहीतरी आपल्याला जे मनाला म्हणजे खूप आवडीचं असतं ते सोडावं लागतं, सॅक्रिफाईस करावंच लागतं काहीतरी गोष्टीमध्ये. झालं की कधी एकदा माझं नवीन ते पोस्ट ग्रॅज्युएशनचं कोर्स वगैरे सुरू होतो आहे आणि कधी मी तिकडे जाते आहे. पण मी हेही सगळं मिस करणार आहे जे कॉलेजमध्ये झालेलं, आणि हे ह्याच्यापेक्षा खूप अवघड असणार आहे तिकडे जायचं आणि तिकडे जे काही करायचं ते अवघड असणार हे मला माहिती आहे. पण तरी मी खूप एक्सायटेड आहे त्याच्यासाठी. थोडीसे ते पण की जे एक्झाम देताना जे हसवलं होतं ना की जागायचं आहे, अभ्यास करायचा आहे, ते पण थोडं कुठे ना कुठे मिस करू. कारण ऑब्व्हियसली आणि यापुढे एक्झाम्स नसतील तुम्हाला नाही का? नाही परत ऍडमिशन घ्यायचं. हा ना, इथे नाही घ्यायचं पण घ्यायचं कुठेतरी. कॅम्पसला खूप मिस करू. कारण की एवढं मोठं कॅम्पस सर्वांना नाही भेटत की वी विल मिस फ्रेंडशिप. मी एकच मिस करीन की माझ्या मित्रांबरोबर जिमला जाण्याचा तो टाइम आणि जिमवरून आल्यावर रिलॅक्समध्ये जेवण. आपण चाललोय, ठीक आहे चाललंय, कॉलेज झालं, पण तरी कसेही लोक असलो तर आपण त्यांना मिस तर करणारच आहे की यार हो तो तसा होता, तो तसा होता. मला असं वाटत आहे अजून खूप वेळ आहे, पण खरंच कालांतरानंतर म्हणलं तरी 7-8 दिवसाचंच आहे. पण आता काय आम्ही तर भेटू वगैरे, आमचा ग्रुप तर खूप मोठा असं 17-18 जणांचा सोबत राहतो असं काही नाही. पण आणि बाकी तर आता खूप वाईट वाटतंय की कॉलेज संपणार आहे आणि परत इथं असं यायला भेटणार नाही. सगळं काय नाही, मित्र बनवा, खुश राहा, सोबत राहा. पण मला असं वाटतं की हे कॉलेज असं वाटतं की परत सगळं यावं, परत सगळं एन्जॉय करावं. सुरुवातीपासून परत सगळं जे गोष्टी वाईट झाले त्यांना करेक्ट करून परत सगळं नीट एन्जॉय करावं असं वाटतं. त्यामुळे वाईट वाटतं मित्र जात आहेत. की आठवणीमध्ये सगळ्यात जास्त आठवणी हॉस्टेलच्या, रूममेटच्या, मृणालसोबतच्या, बाहेरच्या म्हणल्या ग्राउंडसोबतच्या, तुझ्यासोबतच्या, काही सिनियरसोबतच्या, बाहेर माझ्या बेस्ट फ्रेंडसोबतच्या, नमूसोबतच्या. तिनं होती माझ्यासोबत सगळ्यात जास्त सपोर्टिव्ह माझी बेस्ट फ्रेंड नम्रता होती. काय नाही, आनंदही होत आहे आणि थोडं इमोशनल पण वाटत आहे, कारण कॅम्पस सोडून चाललो आहे. सगळे आता मित्र दुरावतील, भरपूर काही मेमोरीज आहे. सायंकाळी झाले की चहाला येत आहे का बा, नाश्त्याला येत आहे का बा, एक नक्की होतं. कॅम्पसमध्ये फिरणं, अमूलकडे जाणं, कट्ट्यावर बसणं तिथे. आणि आमची एक जागा होती इथे पार्किंगमध्ये. आम्ही सगळे जेव्हा हॉस्टेलला राहायचो तेव्हा जेवण वगैरे झालं की इथे पार्किंगमध्ये यायला बसायचो आम्ही. वाईट तर वाटणारच. म्हणजे जेवढं मला हे सोडायचं हे ना कॉलेज सोडायचं जेवढं दुःख आहे ना, तेवढंच मला पुढच्या लाईफचं एक्साइटमेंट आहे की म्हणजे नक्की पुढं होणार काय. आठवण तर म्हणजे आठवण तर येते किती जरी शिवाय दिले कॉलेज तर शेवटी इथून गेल्यावर आठवण. ज़्यादा मिस क्या करूँ, ओवरऑल कॉलेज का टाइम, सुबह आना, वो मस्ती, गपशप मारते थे, बाद में
प्रैक्टिकल्स होने लगे तो प्रैक्टिकल की मस्ती, लैब में हम लोग मस्ती करते रहते थे, जो मैं अभी नहीं बोलूँगा, बस ये वीडियो कॉलेज को दिखाना है. माझ्यासाठी तर चेतना, श्रेया, यशस्वी ह्या आणि माझ्या रूममेट्स, परत प्रवीण, रतन, पृथ्वी, ते तुम्ही असे सोबत असतात आणि असं वाटतं की तुम्ही नसले की मला असं इनकम्प्लीट वाटतं की आता आपले फ्रेंड्स आहेत जवळ, मग असं चांगलं वाटतं. आता तुम्ही गेल्यानंतर मग असं लाईफ बोरिंग होऊन जाईल की आता शिट यार, हे सगळे आधी होते, सोबत राहिलो, मेमरीज क्रिएट केल्या आणि आता हे सगळं नाही. सवय झाली ना, डेली बेसिसवर आपण बोलायची किंवा सोबत राहायची सवय झाली. घरी गेलं तरी असं वाटतं की काहीतरी मिसिंग आहे. हे आजूबाजूची जो गर्दी असायची, नॉईज वगैरे, अरे प्रवीण हे केलं का, ते केलं का, हे सगळं मिसिंग होऊन जाईल. शेवटी जाताना एकच सांगतो सगळ्या पोरांना, जे आपल्या क्लासमधले किंवा ज्यांनी मला 4 वर्ष सपोर्ट केला, माझ्यासोबत राहिले, ज्यांची माझ्यासोबत ओळख आहे, मैत्री आहे, जे माझे जिगर आहेत, त्यांच्यासाठी एकच 4 लाईनमध्ये सांगतो सगळं की आपका साथ जैसे धूप में छाव है, आपका साथ जैसे धूप में छाव है, आपका साथ जैसे समंदर में नाव है, आपका साथ जैसे अंधकार में प्रकाश है, कर रहे हैं आज आपको विदा, कर रहे हैं आज आपको विदा, पर दिल में हमेशा ही आपका नाम है, पर दिल में हमेशा ही आपका नाम है. तकलीफ हुई, लेकिन इस बात की खुशी भी थी कि मैं अपने साथ वापस यादों का एक बड़ा सा सूटकेस ले जा रही थी, जिन्हें मैं कभी नहीं भूल पाऊंगी. वो दिन, वो रातें, वो हंसी, वो मस्ती, वो दोस्ती. जाने नहीं